आज आपण मटार करंजी करणार आहोत। सध्या बाजारामध्ये ताजा ओला मटार खूप येत आहे आणि कोवळा आहे। विशेष म्हणजे या दिवसातला संक्रांतीच्या दरम्यानचा मटार येतो ना, असा निब्बर वगैरे नसतो, हा खूप चवदार असतो। तुम्ही जर पाहिलं ना, आमच्याकडे तर इतका आवडतो की सोलतानाच तो पाव 1 किलो सगळेजण मिळून खात असतात। आणि हा पोटात जायला पाहिजे, हिरवा जो असेल असा ओरिजिनल तो जर आपल्याकडे गेला तर आहाराच्या दृष्टीने खूप चांगले क जीवनसत्व आपल्याला भरपूर मिळतात। त्यासाठी मी काय केले पहा, 1 किलो मटार सोलून घेतलेला आहे। हा पूर्णपणे हा धुवून वाफेला टाकणार आहे। 4 बटाटे त्याच्यासाठी घेतलेले आहेत आणि त्याचं सारण तयार करण्यासाठी जे मसाला आहे तो मी इथे घेतलेला आहे। 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि जाडं मीठ, धणे आणि बडीशेप हे महत्त्वाचं वाटण आहे। बडीशेप अगदी असलीच पाहिजे। तर असं हे वाटण करून घेतलेलं आहे। आलं राहिलेलं आहे, मी भाजीवाला आला की घेऊन त्याच्यात टाकणार आहे। प्रथम आपण हे बटाटे 4 त्याला सारण म्हणून आतलं येण्यासाठी हे बटाटे मी टाकलेले आहेत याच्यामध्ये 4 आणि ते उकडून घेणार आहे, चांगले उकडून घ्यायचे। आणि एकीकडे सारण तयार करण्यासाठी एकीकडे आपण हा बटाटा लावणार आहे आणि दुसरीकडे मटार उकडायला टाकायचं आपल्याला पहा। आणि तो फोडणीमध्येच टाकणार आहे मी। 1 चमचा तेल टाकणार, 2 चमचे तेल लागले त्याला मला मसाला टाकायला आणि याची फोडणीच करून घेणार आहे। त्यामध्ये मी जिरं टाकलेले आहे, गॅस कमी केलेला आहे। त्याच्यातच पहा कढीपत्ता मी सपक वापरते नेहमी जास्त, कारण हा त्याला खूप चांगला असतो आणि केसांना पांढरे होत नाही केस, चिरूनच टाकायचा नेहमी। कारण अख्खा जर टाकला तर आपल्याला माहिती आहे घरातल्या वृद्ध मंडळीसारखं त्याला बाजूला टाकला होता अख्खा टाकल्यावर, म्हणून हा असा टाकला की तो एकजीव होतो। आणि त्याच्यातच आपण एक अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। आता हा मसाला मी करून घेतलेला आहे, तो मगाशी दाखवले तुम्हाला आल्यासहित ओबडधोबडच घेतलेला आहे, तो याच्यात परतायला टाकणार आहे। हे बघा, मसाला खूप नाही परतायचा, अगदी थोडासा हलका सपक म्हणतात तसाच तो परतून घेतलेला आहे मी। आणि आता त्याच्यामध्ये हा धुतलेला मटार सर्व मी टाकणार आहे। 1 किलो मटार आहे, तर 5-6 माणसांना चांगल्या 2-2 मोठ्या करंज्या याव्यात तेवढा 1 किलो पुरेसा होतो। आणि करंज्याचं सारण म्हणजे त्याचं वरचं आवरण करायला मैदा लागतो, तो अर्धा किलो मैदा याच्यासाठी घेतलेला आहे। आता पहा, या मटारला अगदी थोडंसं पाणी सपक ज्याला म्हणतात ते असं मी टाकणार आहे आणि झाकण ठेवून वाफेवर तो अलगद मऊ असा शिजून घ्यायचा। आता आपल्याला मैदा त्याचा वरचं आवरण जे बनवायचं करंजीचं ते मैदा घेतला आहे मी अर्धा किलो। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे पहा, तोही त्याच्यात चांगला लागतो त्या सारणामध्ये। या हे काही करंज्याचं सारण नाही आहे। विशेष म्हणजे मी मीठ घालत नाही कधीच, पहा तुम्ही मीठ न घालता बरेच जण मीठ घालत असतात। तेल टाकलं होतं, ते तेल आता संपूर्ण पिठामध्ये मी असं हे करून घेतलेलं आहे। आणि आता जसं करंज्याला मळतो तसंच खूप पातळ नाही, जरा घट्टसर असं हे पीठ मी मळून घेणार आहे। मी आता तो मैदा मळून घेतला छानपैकी, असा जरा घट्टसरच घ्यायचा असतो, पातळ झाला तर भरायला जरा थोडा त्रास होतो, म्हणून चांगला घट्टसर हे असं साधारण बुड जाते। आणि याला चांगला अर्धा तास आपण आता भिजत ठेवणार आहोत। हे हा मटारही वाफवलेला आहे मी, आता तो थंड करून घेतला आहे थोडासा, कारण त्याला स्मॅश करायचं आहे। आणि बटाटे पण 4 उकडून घेतलेले आहेत, त्यालाही थोडंसं मऊ करून घ्यायचं आपल्याला असं वाटीने। 4 बटाटे उकडून घेतले ते मी। इकडे बटाटा होईपर्यंत हे आपल्याला असं बारीक करून घ्यायचा, पूर्ण बारीक करायचं। तुमच्याकडे स्मॅशर असेल त्याने केलं तरी चालतं, पण ते काढा, धुवा, पुन्हा ठेवा, त्यापेक्षा हाताची आली वाटी त्याने करून घेतलं झालं का। आता हे जे वाफवलेलं आहे आपण मटार, त्याच्यामध्ये हे टाकायचं। मसाला सर्व दाखवला होता मी तुम्हाला, तोही त्याच्यात टाकलेला आहे। आता हा बटाटाही त्याच्यात घालायचा, हलवून घ्यायचं। आणि आता दोन्ही एकजीव करायचे।
हलवून घ्यायचं एक 5 मिनटं चांगलं एकजीव करून त्याचं सारण आपण करून घेणार. बटाट्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं जे आहे खवलेलं ते परतून थोडं त्याच्यामध्ये घातलं ना त्याच्यासोबत तेही खूप छान. कोकणी माणसं तर आपल्यापेक्षा त्यांना नारळाचा जास्त उपयोग असतो, त्यामुळे ओलं खोबरंही घालतात त्याच्यामध्ये. ते अन्यथा किसून बारीक केलेलं असेल तेही केलं. तर आता मी याला चांगलं असं मऊ करून घेते आणि थोडंसं रगडायचं आहे त्याला पण, यालासुद्धा असं रगडायचं आहे. आता हे मी ताटात काढून घेते पण, आणि मग ताटात चांगलं रगडता येते. हे करताना स्मॅशर असेल तर चांगलंच आहे, पण त्याच्याऐवजी आपल्याला अशा प्रकारे उंच ग्लास घेतला हे पहा छान होते. पूर्ण फोडायचे नाही, टसटस लागलेच पाहिजे, थोडेसे फोडायचे. मी असं मऊ करून हे सारण घेणार आहे. आणि असे जर राहिले, आता शिजलेले आहेत मटार हे पूर्ण, त्यामुळे असे जर राहिले तरीसुद्धा ते खाताना छान लागतात बघा. शिजलेले आहेत, मसाला आहे त्याला. हे पहा, त्या कणकेत मी जो मैदा भिजून ठेवला होता त्या मैद्याचे 3 गोळे केलेत. 2 गोळे बाजूला ठेवते आणि एक गोळा जरा जाडसर असा लाटून घेणार आहे. कशासाठी? थोडेसे फूड पडले पाहिजेत त्याच्यात. मी तेल तर टाकलेलेच आहे कडक, आणि थोडासा तेलाचा असा हात लावलेला आहे. परत हे मिळून घेतलेलं आहे, जास्त नाही लावलेलं, पूड पडावे म्हणून हे केलेलं आहे. आणि आता याची लाटी करून घेणार आहे. या पद्धतीनं अशी लाटी करून घेतली की पूड पडण्यासाठी केलेले आहे. अन्यथा तुम्ही तसंही केलं तरी काही हरकत नाही. आणि मोठ्या मोठ्या लाट्या घ्यायच्या. हे पहा, लाटी जरा मोठी घेतलेली आहे. करंजीला आपण छोट्या घेतो, याची जरा मोठी घ्यायची. याप्रमाणे सर्व करून घेते मी लाट्या. आणि आता ही लाटी अशीच दाबली आणि अशीच करून घ्यायची. आता मी करंजी लाटणार, भरणार. हे पाहता, एक लाटी मी लाटते आणि जाडसरच लाटायच्या. ह्या करंजीसारख्या पातळ नाही लाटायच्या, थोड्या जाडसर लाटायच्या. आणि आता याच्यामध्ये हे सारण भरायचं. आपण बाजारात जर करंजी घ्यायला गेलो तर एक करंजी 50 रुपयाला चांगल्या दुकानांमध्ये, प्रसिद्ध दुकानांमध्ये मिळत असते. आता हे सुक्कं नाही आपलं करंजासारखं, म्हणून ते हातावर घेता येत नाही. आणि हे मात्र चांगलं दाबायचं, नाही तर मग काय होतं, फुटते. पाच झाले आपले. आणि आता तळायला टाकूया. तेल तापतच ठेवलं होतं मी. याप्रमाणे आता सर्व करून घेणार आहे.
बघा छान झालं आहे, व्यवस्थित पुढे आलेत. मंद तेलावर फक्त करायचे, कारण काय पूड जाड असतं याचं, नाही तर मग विकतच्या आणताना बऱ्याच वेळा जाणवतं की ते आतलं जाड असल्यामुळे कच्चं वाटतं. तर ते असं आपण मंद गॅसवर जर केलं तर मग कच्चं वाटत नाही. तळून झाली आपली, पहा याप्रमाणे मी तुम्हाला आता करून दाखवते. सर्व छान झालेले. माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करून नक्की नक्की मला कमेंटद्वारे कळा की या सीझनच्या मटारमध्ये कशा प्रकारे ही करंजी बनवली आणि कशी स्वादिष्ट लागते ते नक्की नक्की कळवा. तर आता मी सर्व करून घेते. हे पहा, आपल्या मटार करंज्या तळून तयार झालेल्या आहेत. तळताना जरा थोड्याशा लालसर रंगावरच तळायच्या, कारण आतलं मऊ सारण असतं, त्यामुळे त्या लवकर मऊ पडतात. म्हणून आपण काय करायचं, असं थोडंसं लालसर रंगावर घ्यायचं आणि जाड असतं आवरण, तेही चांगलं पक्कं होतं. तर अशा प्रकारे ही माझी मटार करंजी तयार झालेली आहे. नक्की या सीझनला तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.